गरीबी और संघर्ष को मात देकर हेमंत भुजाड़े ने यूपीएससी सीएपीएफ में सफलता हासिल की है। इस परीक्षा में उत्तीर्ण होकर असिस्टेंट कमांडर के पद पर हेमंत का चयन होने से सभी स्तर से उसकी सराहना की जा रही है। हेमंत ने अपनी सफलता का यह सफर किस तरह तय किया, देखते हैं इस खबर में। घर की मुश्किल हालात, पिता की दिव्यांगता, मां की दिहाड़ी मजदूरी, हाथ में पैसे न होने के बावजूद पढ़ाई करने का पक्का इरादा और जिंदगी में एक के बाद एक मुश्किलें, इन सब से पार होते हुए मारेगांव के एक आम परिवार के युवक ने बहुत बड़ी कामयाबी हासिल की है। मारेगांव शहर के वार्ड नंबर 7 में रहने वाले हेमंत शंकर भुजाड़े यूपीएससी सीएपीएफ की परीक्षा में असिस्टेंट कमांडर के पद पर चुने गए हैं और उनकी इस कामयाबी से पूरे मारेगांव तहसील में गर्व का माहौल है। हेमंत का बचपन बहुत ही मुश्किल हालात में बीता है और परिवार के आर्थिक हालात खराब होने की वजह से हेमंत ने अपनी पढ़ाई का खर्च उठाने के लिए बचपन से ही अखबार बांटने का काम किया। मारेगांव के जिला परिषद स्कूल से 10वीं तक की पढ़ाई पूरी करने के बाद भी उन्होंने हालात के आगे हार नहीं मानी। उच्च शिक्षा के लिए पूना पहुंचने के बाद भी संघर्ष ने उनका पीछा नहीं छोड़ा। यूपीएससी परीक्षा की तैयारी के दौरान जिम ट्रेनर का उन्होंने काम किया। दिन भर काम और फिर पढ़ाई का रूटीन बनाकर उन्होंने अपने लक्ष्य की ओर अपना सफर जारी रखा। आखिरकार हेमंत की कड़ी मेहनत, लगन और जिद रंग लाई। यूपीएससी सीएपीएफ के तहत असिस्टेंट कमांडर के पद के लिए हेमंत को चुना गया। जैसे ही इस सफलता की खबर मारेगांव तहसील में पहुंची, दोस्तों, परिवार, नागरिकों और अलग अलग स्तर से हेमंत पर अभिनंदन का वर्षाव शुरू हुआ। मारेगांव शहर में हेमंत के स्वागत के लिए जश्न का माहौल देखने को मिला। मारेगांव तहसील के विद्यार्थियों ने हेमंत के इस संघर्ष से प्रेरणा लेकर हालात को दोष दिए बिना हालात को बदलने का पक्का इरादा करना चाहिए, ऐसा संदेश हेमंत की सफलता से मिल रहा है। तो आइए सुनते हैं हेमंत के इस संघर्ष के सफर में उनकी मां का क्या योगदान रहा, स्वयं उन्हीं से। तुमची परिस्थिती किती बिकट होती, त्या माध्यमातून त्याला कसं तुम्ही प्रोत्साहित केलं आणि मजुरी करून रोज मजुरी करून कोणकोणची रोज मजुरी करता तुम्ही? शेतामध्ये जायचं। हो का? तुम्हाला मुलं? मुलगी एक, मुलगा दुसरा। हा, दुसरा पहिले मुलगा होय हा. आणि मग मुलगी। अच्छा, दोन अपत्य आहे तुम्हाला? हा, मुलगी ॲक्सिडेंटनं मरण पावली। हा, आणि तुमचे पती वगैरे? ते मरण पावले। केव्हा? 6 वर्ष। 6 वर्ष होत आहे। हो, आणि तुम्ही रोज मजुरी करून आपल्या मुलाला शिक्षण दिलं। शिक्षण कोणकोणची अडचण भासली तुम्हाला शिक्षण देताना? पैसे पाठवते तुम्ही पैसे वगैरे कसे पाठवत? मजुरी करून दर हप्ताला का ठेवायचं हा. आणि त्याच्यानंतर पाठवायचे 500, 1000, 2000, 4000, त्याच्यानंतर बहिणी पाठवायच्या लागले। तो वहीं हेमंत ने अपनी सफलता का सफर तय कैसे किया, इस पर सर्वप्रथम हेमंत, तुझे खूप खूप अभिनंदन। यूपीएससी असिस्टंट कमांडर या पदावर तुझी नियुक्ती झाली, त्याबद्दल मनपूर्वक अभिनंदन। धन्यवाद सर। आता हे जे यश मिळाल्या जसा निकाल किंवा जसा रिझल्ट लागला आणि जेव्हा तुझ्यापर्यंत पोहोचला, तर त्यावेळेस तुझी प्रतिक्रिया काय होती? माझी पहिली प्रतिक्रिया तर फक्त माझ्या आईसाठी डेडिकेटेड होती, कारण तीच माझ्यासोबत बसलेली होती आणि तिला मी दाखवून फक्त हेच बघायचं होतं की तिचं काय रिॲक्शन असते की माझा मुलगा आता एवढ्या मोठ्या पोस्टवर लागला आहे तर, आणि ती खूप खुशीच्या ह्याच्यात रडायला लागली ॲक्च्युली। तर हीच प्रतिक्रिया पहिली। बरोबर, तुझा प्रवास अत्यंत सामान्य आणि प्रतिकूल परिस्थितीतून सुरू झाला। अशी परिस्थिती असताना सुद्धा हे जेव्हा तू ध्येय गाठत होता, ह्या विचारांना तुला कशी गती दिली? कारण की तू हे यश प्राप्त करणं एवढं सोपं नव्हतं, परंतु त्याच्यामध्ये निरंतरता कशी ठेवली? निरंतरता म्हणजे मला तर माहीत होतं की मला माझी परिस्थिती बदलवायची आहे। जे मी दिवस बघितले आहे किंवा जे माझ्या आईवडिलांनी बघितलं आहे ते माझ्या मुलांनी किंवा समोरच्या येणाऱ्या पिढीने बघावं नाही, आणि ह्याच गोष्टीला मी मनात ठेवून कार्य करत राहिलो आणि त्याचं फळ मला भेटलं। त्यानंतर कुटुंबापासून तू खूप वर्षापर्यंत दूर होता, त्याच्यानंतर हा जो अभ्यास केला, त्यानंतर या काळात कुटुंबाचा तुला त्यागसुद्धा करावा लागला आणि कुटुंबाचा त्याग करताना तुला एकटेपणासुद्धा त्याचा जाणून वगैरे हा सर्व अभ्यास केला, तर हे सर्व गोष्टी याचा समतोल कसा साधला तुला? मी पहिले म्हणजे प्रिपरेशनचा बरोबर स्ट्रॅटेजी बनवून ठेवली होती की पेपरचा जर टाईम जवळ आला आहे म्हणजे 3 महिने 4 महिने, तर आपलं ट्रेनिंग सोडून द्यायचं आणि पूर्ण फोकस अभ्यासाकडे करायचा, आणि त्या टाईममध्ये आपण 10 ते 12 तास रोज अभ्यास करायचा आहे, हेच ते मनात ठेवून तसं करायचो। आणि राहिला प्रश्न घरचा त्यागचा, तर कोणतंही मोठं सक्सेस
सॅक्रिफाईस मागतेच. तर मला वाटते की हे वर्थ होतं सॅक्रिफाईस, जे मी फॅमिलीपासून दूर राहिलो. परंतु माझे जे मित्रमंडळी भेटले मला पुण्यामध्ये, त्यांनी मला कधी वाटू दिलं नाही की तुला काही कमी आहे किंवा तुला असं घरच्यांना काही त्रास होणार, असं काही वाटू दिलं नाही. प्लस माझे जे फॅमिली मेंबर्स आहेत त्यांनी पण मला खूप सपोर्ट केला की तुझ्या आईची काळजी आम्ही करणार, तू फक्त तिकडे लक्ष ठेव. आणि असंच होत गेलं. आणि मी तिथं तू जॉब वगैरे करत होता का मग? हां, तिथे मग मी सोबत आता कसं आईवर जास्त बर्डन यावं नाही म्हणून, आई शेतमजुरीच्या भरोश्यावर किती करणार, त्या विचाराने मी विचार केला की एखादा जॉब शोधावं. आणि तिथे गेल्यानंतर मला जिम ट्रेनरचा ऑफर आला. म्हणजे मी शोधला तो. आणि माझा एक फ्रेंड होता शुभम काकड म्हणून, त्याच्या ओळखीमुळे ते मला साध्य झालं आणि मी सोबत जिम ट्रेनिंग पार्ट टाईममध्ये करत होतो. हे जे यश मिळालं, या यशामागे कोणाची प्रेरणा आहे, म्हणजे कोणाला तू त्याचं यश देशील, हे श्रेय देशील? श्रेय तर आता बाबासाहेब आंबेडकर आहे एक, ज्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आपण चालायचा हा प्रयत्न केला मी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला लहानपणीपासूनच आवड होती एक आर्मीची, पण काही कारणास्तव मी आर्मीमध्ये होऊ नाही शकलो. पण मला ही संधी मिळाली म्हणून मी इकडे वळलो. आणि आता ही जी पोस्ट काढली, कारण की या पोस्टबद्दल तर अनेक ग्रामीण भागात माहीत पण नाही. जवळजवळ आमच्यापैकी सुद्धा आम्हाला विशेष त्या पोस्टच्याबद्दलची माहिती नाही. कारण की आपल्याकडे पारंपरिक पद्धतीनं पोस्ट म्हणजे बाबूची म्हणा, ग्रामसेवक, तलाठी, ह्या साऱ्या गोष्टी निघत असते. परंतु पोलीस भरतीपर्यंत. परंतु ही पोस्ट काढण्यामागं तुझं काही पूर्वनियोजन होतं का? कारण हीच पोस्ट काढायची आहे. माझी पहिले पूर्वनियोजन तर एअरफोर्समध्ये जायचं होतं, परंतु नाही होऊ शकलं म्हणजे तिकडे. त्याच्यानंतर मी शोधत होतो की अशी कोणती फोर्स आहे किंवा अशी कोणती संस्था आहे ज्याच्यात मी माझं फिजिकली ॲक्टिव्ह वर्क करू शकणार. तर त्यानुसार मग मी शोधलं, तर मला सेंट्रल आर्म पोलीस फोर्स हे दिसलं. आणि त्याच्यात पण CRPF हे मला बेटर वाटलं. त्याच्यामुळे मग मी याच्याकडे वाटचाल सुरू केली. आता हा प्रवास किती वर्ष चालला, म्हणजे पुण्यामध्ये अभ्यास करणे तर आता हे पोस्ट काढण्यापर्यंत, ह्या किती वर्ष गेले याच्यामध्ये? मला पूर्णपणे जवळजवळ 4 वर्ष तर अटेम्प्टला लागले. आणि सुरुवातीला मी गेलो होतो, पण माझ्या पर्सनल रिझन्स, जसे माझ्या बहिणीची मृत्यू झाली त्याच्यानंतर मी घरी आलो होतो. आणि घरी आल्यानंतर आईला एकटं सोडून जायची इच्छा नव्हती, त्यामुळे माझं अजून 1 वर्ष वाया गेलं. तर टोटल बघतो म्हटलं तर 5 वर्ष मला लागले. हे सर्व सांभाळत तुनं जो अभ्यास केला, मग कधी वाटलं नाही का हे सर्व सोडून द्यावं बा आता? म्हणजे कारण की निरंतर 4-4 वर्ष काम, म्हणजे जेव्हा अभ्यास करतो आणि आपल्याला जर, मला वाटतं पहिल्यांदा तू एकदा इंटरव्ह्यू पण झाला होता, आणि मग अशा वेळेस काय होते, आपण खचून जातो. मग आता असं वाटतं का यार घरची परिस्थिती खराब आहे, त्याच्यानंतर आपण आईला काहीतरी आता मदत करावं, म्हणून असं वाटलं नाही का हे सर्व सोडून द्यायचं आणि आता गावाकडे यायचं, असं वाटलं नाही का? असं हे जेव्हा मी दुसरा अटेम्प्ट दिला 2023चा, तर माझा म्हणजे पेपर आणि इंटरव्ह्यूपर्यंत पोहोचलो होतो मी, पेपर निघून. तर मला एवढं खात्री होती की मी पेपरमध्ये चांगलं केलं समोर चालून आणि इंटरव्ह्यूचं चांगलं प्रिपरेशन केलं तर मी ही एक्झाम क्रॅक करणार, ही मला एक खात्री आली होती. त्यामुळे माझ्या डोक्यात असा कधी विचार आला नाही की हे सगळं सोडून घरी चाललं जावं, असा कधी विचार आला नाही. फक्त एवढंच होतं की जर ह्या वर्षी झालं नसतं तर मी तिकडेच एखादा जॉब बघितला असता फुल टाईम, आणि सोबत अभ्यास पण सुरू ठेवला असता. किती घंटे अभ्यास करत होता तू डेली? तसं बघतो म्हटलं तर मी 12 ते 14 घंटे होत होते, पण ॲव्हरेज काढत होतं तर 12-13 घंटे. त्याच्यानंतर तुला क्रिकेटचा छंदसुद्धा आहे? हां, आता आम्ही सर्व तुझ्यासोबत क्रिकेट पण खेळायचो, तू जेव्हा इकडे यायचा, आणि त्याच्यामधूनच आपली सर्वांची ओळख झाली. तर क्रिकेट, त्याच्यानंतर जिम ट्रेनर म्हणून तू काम करत होता, आणि हा अभ्यास, ह्या तिन्ही गोष्टीचा कसा समतोल केला? म्हणजे तुला कधी कधी वाटत असेल ना का आपण क्रिकेट खेळलो पाहिजे, कारण तुझा क्रिकेटचा खेळसुद्धा चांगला आहे. माझं लाईफमध्ये एक हे आहे की आपली लाईफ पूर्णपणे जगायची आहे मला. त्यामुळे मला सोबत अभ्यास पण करायचा आहे, पण सोबत बाकीच्या गोष्टी पण करायच्या. आता जसं फायनान्शियल कंडिशनसाठी मला ट्रेनिंग करणे महत्त्वाचं होतं, म्हणून मी ट्रेनिंग पण केली. प्लस आता स्वतःच्या खुशीसाठी क्रिकेट खेळणं ते पण महत्त्वाचं, म्हणजे असं मला वाटतं महत्त्वाचं होतं, म्हणून मी क्रिकेट पण खेळायला यायचो आणि तुम्हीच सोबत मला घेऊन म्हणजे हे करायचे. तर मला असं वाटतं की आपली लाईफ आपण पूर्णपणे जगली पाहिजे. आणि आता क्रिकेटच्या गुणाचं सुद्धा असं वाटतं का काय या तयारीमध्ये काही फायदा झाला? क्रिकेटच्या गुणाचा फायदा अशा प्रकारे म्हणू शकतो की जर खूप दिवस झाले आम्ही अभ्यास करतोय डेली म्हणजे 2 वीक झाले, 4 वीक झाले, तर एखादा असा टाईम पाहिजे जो स्वतःसाठी दिला जाईल. तर त्यासाठी मग क्रिकेट हा एक चांगला
पर्याय होता माझ्यासाठी आणि मग तिथे पण पुण्यामध्ये मी मित्र सवंगडी जमा करून क्रिकेट खेळायला जायचो. प्रश्न विचारतो की आज तुझ्यासारखे मोठे स्वप्न पाहणाऱ्या ग्रामीण भागातील आणि संघर्ष करणाऱ्या तरुणांना तू काय संदेश देशील? मी एवढाच संदेश देणार की पहिले तर तुम्ही स्वतःचं ध्येय ठरवा, तुमच्या इंटरेस्टनुसार तुम्ही ध्येय ठरवा, त्यानुसार तुम्ही समोरची वाटचाल करा. आणि मेन गोष्ट म्हणजे त्यांचे आईवडील आणि त्यांचे सवंगडी हेच त्यांना सपोर्ट करून समोर नेतील याची पण तुम्ही खात्री घ्या. आणि असं समजू नका की तुमची परिस्थिती खराब आहे तर तुमचं होऊ शकणार नाही, असं समजून होणार नाही, कारण तुम्ही आधीच हार मानली आहे. जर तुम्हाला वाटतं की मी हे ध्येय गाठू शकतो तर तुम्ही नक्कीच समोर पाऊल टाका आणि प्रयत्न करून बघा. CTV के लिए प्रतिनिधि दिलदार शेख की रिपोर्ट.